महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोट ग्रामीण पोलिसांची अवैध देशी व हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या इसमावर कार्यवाही। एकूण 1,04,720 रुपयांचा मुद्देमाल जप्त। आज रोजी पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण हद्दीत पोलीस पथकासह पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीवरून ग्राम शहानूर येथे हातभट्टीवर कार्यवाही करून 73,920 रुपयांचा मुद्देमाल ग्राम अकोलेखेड येथे अवैध देशी दारू विक्री करणाऱ्या इसमावर कार्यवाही करून 10,200 रुपयांचा मुद्देमाल ग्राम बोर्डी येथे अवैध देशी दारू विक्री करणाऱ्या इसमावर कार्यवाही करून 10,100 रुपयाचा मुद्देमाल ग्राम मुंडगाव येथे अवैध देशी दारू विक्री करणाऱ्या इसमावर कार्यवाही करून 5,200 रुपयांचा मुद्देमाल ग्राम करतवाडी येथे अवैध देशी दारू विक्री करणाऱ्या इसमावर कार्यवाही करून 5,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एकूण 5 आरोपींच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांच्या आदेशान्वये अप्पर पोलीस अधीक्षक श्री बी चंद्रकांत रेड्डी, सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनघरे, पोलीस उपनिरीक्षक वैभव तायडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दादाराव लिखार यांच्या पथकाने केले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास, अकोला। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।